या निवडणुकीतला मास्टर माइंड, या निवडणुकीतला नियोजन करता सगळ्यांना आपल्याला विनंती आहे, थोडंसं आपण उठून उभा राहावा. माग 5000 माणसांची गर्दी आहे, त्यांना थोडंसं पाठीमागं जाऊ द्या, म्हणजे जेणेकरून आपल्याला त्यांना जागा बसायला येईल. इकडचे सरका, इकडच्या बाजूचे सरका थोडे आतमध्ये. या निवडणुकीतला नियोजनाचा हुकमी बादशाह, या निवडणुकीतला नियोजनाचा हुकमी बादशाह ॲडव्होकेट रणवीर भैया राऊत. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करायचंय. या तालुक्याचं लाडकं नेतृत्व आपल्याला विनंती, हात जोडून आपल्याला विनंती आहे, थोडस चेअरमन साहेब आपल्याला हात जोडतायत, थोडस पाठीमागची गर्दी. माझ्या सर्व इथं बसलेल्या सहकाऱ्यांना विनंती आहे, मागच्या आपल्या सगळ्या सहकाऱ्यांना बसायची जागा करा. उठून सरका, थोडा अलीकडे या, ह्यांनी मागे जातात सगळे, जरा अलीकडे सरका, सरका मागे जावा. शुभम चल मागे, चल बाळा, चला मागे, जिथं जागा भेटेल तिथं बसा. सरक मागे, रस्ता करा त्यांना जायला मागे. चला या रस्त्याने जावा, रस्ता ठेवा तिथं, रस्ता ठेवा. बोला सर. या ठिकाणी आपल्याला ॲडव्होकेट रणवीर भैया राऊत विनंती करतायत, पाठीमाग 2-4 हजार कार्यकर्ते आपले पाठीमाग आहेत, त्यांना बसण्यासाठी जागा द्या. आणि समोर बसलेल्या उभारलेल्या कार्यकर्त्यांना माझी एक विनंती आहे की या निवडणुकीमध्ये, याच निवडणुकीमध्ये नाही तर नगरपालिका, मार्केट कमिटी आणि जिल्हा परिषद नियोजनाचा बादशाह हुकमी अक्का ॲडव्होकेट रणवीर भैया राऊत. आपण प्रचंड अशा टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करूया. या तालुक्याचे लोकनेते आदरणीय राजभाऊ राऊत यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. ए मागे सरक, परा इकडे सरक, तू मागे सरक, थोडं मागे सरक. आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती राहील, आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती राहील, कृपया प्रचंड अशी गर्दी या ठिकाणी होणार आहे. रस्ता उजव्या बाजूच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे, उजव्या बाजूच्या कार्यकर्त्यांना आमची विनंती आहे, थोडासा जाण्यासाठी फक्त रस्ता द्या. अण्णा लोंढे त्यांना जाण्यासाठी फक्त रस्ता करा. पाठीमागे 2-4 हजार कार्यकर्ते उभे आहेत, थोडासा रस्ता करण्याचं काम आपण करा. ॲडव्होकेट रणवीर भैया, पाठीमागच्या कार्यकर्त्याला विनंती आहे, गायकवाड दादा, गायकवाड दादा आपल्याला विनंती आहे, सगळे कार्यकर्ते घेऊन आपण समोर या. गायकवाड दादा आपल्याला विनंती आहे, सगळे कार्यकर्ते घेऊन आपण समोर या. ॲडव्होकेट रणवीर भैया राऊत आपल्याला विनंती करतायत, कृपया आपण सगळेजण समोर या. नायकोडी साहेब, नायकोडी साहेब, समीर वळसंकर आपल्याला विनंती आहे, आपण कृपया समोर या. बार्शी तालुक्याचे लोकनेते आदरणीय राजभाऊ राऊत यांचं या ठिकाणी 2 मिनिटांमध्ये आगमन होतंय. बार्शी नगरपालिकेचे माजी नगरसेवक आपल्याला बप्पा डंबरे, बप्पा आपल्याला विनंती आहे, हितनं फक्त आम्हाला जागा करू
आज प्रत्येक राजभाऊवर प्रेम करणारा कार्यकर्ता पायाला भिंगरी बांधून पडलेला आहे आणि त्याचं यश आज आपल्या पदरात पडलेलं आहे. हे सर्वसामान्यांचा विजय आहे, शेतकरी बंधूंचा विजय आहे. एकदा राजभाऊसाठी जोरदार, राजभाऊ राऊत तुम आगे बढ़ो, राजभाऊ राऊत तुम आगे बढ़ो. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. यूं ही पंखों से कुछ नहीं होता बेटा, हौसलों से उड़ान होती है. कसा आहे हा बडा? हा, ही सर्व शेतकरी बांधव राजभाऊंवर प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना नम्रतेची विनंती आहे. आपल्या नेत्याचे आभारात्पर भाषण आपल्याला ऐकायचे. समोर असलेल्यांना फक्त पाठीमागे जायला जागा करून द्या. सगळ्याला विनंती आहे तिथं बसून घ्या आणि थोडीशी जागा पाठीमागे जायला कार्यकर्त्यांना या ठिकाणी ठेवायची आहे. अन्याय विरुद्ध उभा राहायचे दिवस आपले संपले. त्यामुळे सगळ्यांनी आहे तिथं बसून घ्या. चेअरमन साहेब, समोर जेवढे कार्यकर्ते आहेत त्या सगळ्यांची विनंती आहे की आपण या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये अभिवादन करावं. मोठे हात वर करून या ठिकाणी ॲडव्होकेट रणवीर भैया राऊत यांना आपण टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करायचंय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी. राजभाऊ राऊत तुम आगे बढ़ो. पाठीमागच्या कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा विनंती आहे, कृपया आपण समोर या. आपल्यासाठी बसण्यासाठी या ठिकाणी जागा उपलब्ध आहे. सगळ्या यशस्वी उमेदवारांचं या ठिकाणी आपण आपल्या राजभाऊंच्या समोर अभिनंदन करणार आहोत. सगळ्यांचं टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या ठिकाणी अभिनंदन करणार आहोत. 2 मिनिटांमध्ये आपल्या बार्शी तालुक्याचे लोकनेते आदरणीय राजभाऊ राऊत यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. आपल्या सगळ्यांच्या वतीनं अगदी 2 मिनिटांमध्ये या ठिकाणी राजभाऊ राऊत आलेले आहेत. बार्शी पंचायत समितीचे माजी उपसभापती आदरणीय केशवबापू घोगरे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या ठिकाणी बापूंचं स्वागत करूया. इकडच्या उजव्या बाजूचे जे लोक थांबलेले आहेत आदरणीय राजाभाऊ राऊत यांचा, तुम्हा आम्हा सर्वांच्या लाडके नेते आदरणीय राजाभाऊ राऊत यांचं आगमन झालेलं आहे. आपण त्यांचं टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत करूया.
सर्व हात वरी करून आपण राजाभाऊंचं स्वागत करूया. तुम्हा सर्वांचे लाडके नेते आदरणीय राजाभाऊ राऊत व्यासपीठावरती उपस्थित झालेले आहेत. सर्व उजव्या बाजूच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपण पुढे जाऊ द्यात. सगळे समोरचे उजव्या बाजूचे कार्यकर्ते खाली बसा जरा आणि त्याला वाट करून द्या. तिकडं पलीकडे वाट करून द्या. पलीकडं सगळे पलीकडचे कार्यकर्ते वाट करून द्या. त्यांना पाठीमागच्या कार्यकर्त्यांना जागा करून द्या. पाठीमाग खूप कार्यकर्ते आहेत. इकडच्या बाजूच्या उजव्या बाजूने वाट करून द्या. जाऊ द्या सगळ्यांना. नाही राहू द्या. भारतीय जनता पार्टीचा राजाभाऊ राऊत तुम आगे बढ़ो. भारतीय जनता पार्टीचा राजाभाऊ राऊत तुम आगे बढ़ो. फक्त अवघ्या 5 मिनिटांमध्ये आपल्याला भाऊ मार्गदर्शन करणार आहेत. कृपया सर्वांनी आता जिथं जागा असेल तिथं बसून घ्यावं. जास्त वेळ आपला घेणार नाहीत. आपले नेते आपल्याला 5 मिनिटांमध्ये फक्त मार्गदर्शन करणार आहेत. तुमचा करा सत्कार आधी. हार घाला आधी. हार घाला. हार घाला आणि जाऊ. सत्कार बावीचा. ओके. खाली घ्या. आपण या सर्व जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या विजय सभेसाठी उपस्थित झालेला आहेत. मी तुम्हा सर्वांच्या लाडके नेते आदरणीय राजाभाऊ राऊत यांना विनंती करतो की आपल्या आजच्या या लेडीजला बसू ए जरा शांत शांत. आता जरा 2 अरे पाटील 1-5 सगळे तुम्ही फार एक 5 मिनिटातच सगळं आपण कार्यक्रम संपू बांधवानो. आज या ठिकाणी उपस्थित तालुक्यातील सगळी वडीलधारी मंडळी, तरुण मित्रांनो, सर्व माझ्या माता भगिनी, सर्व या ठिकाणी तुमच्या आशीर्वादानं, या बार्शी तालुक्यातील बंधू भगिनींच्या आशीर्वादानं, सर्व मतदारांच्या आशीर्वादानं या ठिकाणी निवडून आलेले सगळे 18 पैकी 18 आपले उमेदवार तुमच्या आशीर्वादानं या अगोदर निवडून आलेले बार्शी नगरपालिकेच्या आपल्या नगराध्यक्ष कतलेताई, 23 सगळे नगरसेवक बंधू भगिनी, 18 पैकी 18 बाजार समितीचे सगळे आलेले बंधू भगिनी, सगळ्यांना तुम्ही फार फार मोठे आशीर्वाद दिले बांधवानो. आणि तुमच्या आशीर्वादाशिवाय ह्या गोष्टी शक्य नाहीत. तुम्ही दाखवून दिलं. जवळपास जिल्हा परिषदचे उमेदवार, पंचायत समिती उमेदवार, नगरसेवक, नगराध्यक्ष हा जर मताधिक्य काढलं 58,500चं मताधिक्य आपल्याला या ठिकाणी मिळालं. बाजार समितीचे उमेदवार कमी मत असते तिथं 50 ते 125च्या दरम्यान सोसायटीतले निवडून आले. ग्रामपंचायतचे जवळपास 250च्या मताने फरकाने निवडून आले. व्यापारी मतदारसंघ बिनविरोध झाले.
हमाल तोलार मतदारसंघ जवळपास 750 निवडून आलं बांधवानो. रेकॉर्ड ब्रेक झालं. ताई सुद्धा आपल्या 46 मतानं रेकॉर्ड ब्रेक झालं. त्याचबरोबर 23 नगर फक्त थोडे आपले सहकारी काही तांत्रिक किरकोळ 11, 25, 24 असे आपले 9 सहकारी यांचा त्या ठिकाणी तर 32चा रिझल्ट होता. परंतु काळजी करू नका, 19 पैकी 14 संपर्कात आहेत. काळजी करू नका. तो पण लवकर कार्यक्रम होईल, काळजी करू नका. आणि आज सगळ्यात इतिहासामध्ये जसं या बार्शीचं राजकारण सुरू झालंय बांधवानो, किंवा या जिल्ह्याचं या राज्याचं, तसं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आज या ठिकाणी जवळपास एक 10,000च्या पुढं 10,300च्या आसपास उपळाई, 10,000च्या पुढं पांगरी, त्याचबरोबर उपळे तुम्हाला 7,265, त्याचबरोबर पानगाव 9,773, मालवंडी 10,108, शेळगाव 5,516, पैकीच्या पैकी रिझल्ट 54,000 मताचं मताधिक्य मिळालं बांधव. आणि नगरपालिकेला 4600. अशा रीतीनं ज्या पद्धतीनं बांधवनो विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्या सर्वांना माहीत आहे की जवळपास माझी नगरपालिकेची निवडणूक झाली की दुसऱ्या दिवशीपासून आपण ग्रामीण भागातल्या दौऱ्याला सुरुवात केली होती बांधवून. गाव ना गाव पिचून काढलं आणि आपण विधानसभेमध्ये जी आपल्याला थोडी काय विरोधकाच्या चुकीच्या आर्ग्युमेंट जे केलं होतं त्यांनी जनतेच्या कोर्टामध्ये, त्यामुळं आपल्याला चुकीच्या पद्धतीने शिक्षा झाली होती मित्रांनो. थोडं माझ्या या जनता जनार्दनांचा गैरसमज करून देण्यामध्ये काही मंडळी यशस्वी झाली होती. कारण मी आपल्या सर्वांच्या लेकराच्या तोंडात सोन्याचा घास घालण्याच्या दृष्टिकोनातून मुंबईला, पुण्याला, सोलापूरला हेलपाटे जास्त मारत होतो. मला असं वाटत होतं की हा जर निधी नाही आला तर पाण्यापासून आपला शेतकरी वंचित राहील, उद्योगापासून माझी लेकरं बाळं वंचित राहतील. आणि एवढ्या दिवसातनं सत्तेमध्ये आपण गेलोय कुठं ना कुठं. एवढ्या दिवस झाला आपण सगळेजण माझ्यावरती प्रेम करता. माझी उतराई करण्याचे दिवस आले होते आपल्या कर्जाची. त्यामुळं मी सगळं कर्ज फेडण्याच्या प्रयत्नामध्ये मुंबईला अडकून बसलो मित्रांनो. मी तुमच्यामध्ये मिसळू शकलो नाही. त्याच्यामुळं माझ्याबद्दल थोडं निगेटिव्ह पसरवलं, गैरसमज केले माझ्याबद्दल, माझ्या कुटुंबियाच्या बद्दल, भावाबद्दल, रणवीरबद्दल, नानाबद्दल किंवा सगळ्याबद्दल. परंतु मला तुम्हाला आज सांगतो, आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली देवेंद्र फडणवीस साहेबांनी एवढं प्रेम या बार्शीवरती केलंय की असा नेता होणेच नाही तुम्हाला सांगतो. त्याचबरोबर शिंदे साहेब असतील, आदरणीय दिवंगत आपले दादा असतील, त्यांनीही फडणवीस साहेबांच्या सांगण्याप्रमाणे बांधवांना आपल्याला सहकार्य केलं. त्याच्यानंतर फडणवीस साहेबांच्या सूचनेप्रमाणे माझ्यासारखा कार्यकर्ता थोडा शांत बसला होता. जयाभाऊंना त्यांनी जबाबदारी टाकली जिल्ह्याची, पालकमंत्री पदाची. जयाभाऊ बार्शीला आले, राजाभाऊ तुम्हाला थोडं शांत बसून चालणार नाही, अशा पद्धतीनं त्याही माझ्या मित्रांनी मला भावाच्या वरचं प्रेम दिलं मित्रांनो. त्यामुळे मी राजकारणामध्ये आणखीन सक्रिय झालो पुन्हा एकदा जोमानं. आणि तिथनं आपण सगळेजण जनतेच्या कोर्टामध्ये गेलो. फक्त मी एवढंच भाषण केलं विकासाच्या बाबतीमध्ये, विरोधकावरती टीका नाही. नेमकं माझं काय चुकलं तेवढं मला सांगा. खरं सांगू, ह्या सगळ्या माझ्या जनतेला शेवटी माझे सगळे विषय मी सिद्ध करून दाखवले. मी पुरावे दिले, सगळे पाण्याचे पुरावे दिले, उपसा सिंचनचा पुरावा दिला, नगरपालिका पाणी पुरवठा योजनेचे पुरावे दिले, जलजीवनचे पुरावे दिले, साठवण तलावाचे पुरावे दिले बांधवांनो, रस्त्यांचे दिले, MIDCचे दिले, हॉस्पिटलचं दिलं, कोर्टाचं दिलं, मैदानाचं दिलं, सगळे बंधाऱ्याचे सगळे पुरावे दिले. आणि हे पुरावे एक माझ्यावरती जे आरोप करत होते हे पुरावे मी जनतेच्या कोर्टासमोर ठेवले. आणि ह्या जनतेनं मला एवढं मोठं निर्दोषत्व दिलंय की मी जिंदगीत पण कधी विसरत नाही. आणि आता एकदा खोटं बोलल्यानंतर काय भोगावं लागतंय बघितलं ना तुम्ही म्हणा. त्याच्यामुळं कधी खोटं बोलायचं नाही, कधी कुणाबद्दल अशी वाईट टीका करू नका, कुणाच्याही बद्दल असा द्वेष मच्छर करू नका. या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं काम करा. आज आपल्या सगळ्यांकडं, राज्यकर्त्यांकडं या तालुक्यातील बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे बांधवांनो.
आज सगळी जनता आस लावून बसली की राज्यकर्ते आमच्या शेतीला पाणी कधी देतील, आमच्या लेकराला उद्योग कधी उभा करून देतील, आमच्या मुलाला नोकऱ्या कधी देतील, दळणवळणाची साधनं कधी निर्माण होतील, चांगली आणि अर्थकारण कधी वाढन. एवढंच जनतेची अपेक्षा आहे, दुसरी कुठलीही जनतेची अपेक्षा नाही बांधवून आता इथनं पुढं. त्याच्यामुळं तुमचे आशीर्वाद भरभरून मिळालेले आहेत. मला जे काय थोडंफार असं काय मी 6 निवडणुका लढल्यात, 4 वेळेस पराभव झाला, 2दा जिंकलो. तुम्ही भरभरून पण दिलंय. 20 वर्ष पंचायत समिती दिली, आता ही 5 वर्ष. महाराष्ट्रात रौप्य महोत्सव साजरा करण्याची संधी आपल्याला या ठिकाणी मिळेल. आणि एवढा विश्वास टाकलाय, पण काही जरी असलं तरी काम भरपूर केल्यानंतर एखाद्याला वाटतंय आयला मी काम करून पण माझ्याकडे नेमकं चुकून असताना कसं काय झालं, असं जी माझ्या मनात थोडं वाटत होतं किंचित, त्या सगळं निघून गेलं, सगळं धुवून गेलं. आणि मी अगोदरही सांगितलं की मी तुमच्या आशीर्वादानं लहानाचा मोठा झालोय. तुम्ही मला हातातल्या फोडासारखं सगळ्यांनी सांभाळलेलं आहे. अजिबात कुठली काळजी करू नका. मी कालही तुमचा होतो, आजही तुमचा आहे, उद्याही तुमचा आहे. माझ्या कवितापेक्षा माझ्यावरती तुमचा अधिकार जास्त आहे, कारण मी सार्वजनिक जीवनातला एक कार्यकर्ता आहे मित्रांनो. कारण सार्वजनिक जीवन जगत असताना मी काय माझ्या घरच्याची प्रॉपर्टी नाही, मी तुमची प्रॉपर्टी आहे. आणि मला कसं वागायचं जीवनात चांगलं कळतंय. मी कधी चूक करणार नाही कुठली. आणि जरी काय काय कुठं माझ्याकडनं काय कार्यकर्त्याला या निवडणुकीत मित्रांनो तुम्हालाही माहीत आहे, नगरपालिका असेल, ह्या अत्यंत बुद्धिबळाचा खेळ होता. ह्याच्यामध्ये मी निर्णय काय घेत असताना, बाजार समितीचे उमेदवार काढताना, नगरपालिकेचे काढताना, जिल्हा परिषद पंचायत समितीला तर 300 जण इच्छुक होते. काय जणांना थोडं मला खवळावं लागलं मित्रांनो. काय जणांना, कारण वेळ तशी होती. कारण ह्या तिन्ही संस्था जिंकून आपलं निर्दोषत्व सिद्ध करून आपल्याला केंद्र सरकारच्या दरबारात आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, जयभाऊच्या साथीनं या तालुक्याला एक चांगल्या स्थितीमध्ये आणण्याकरता ह्या गोष्टी आवश्यक होत्या. कुणाच्या जर भावना माझ्याकडनं दुखवल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो बांधवांनो. कारण हे निर्णय घेतल्याशिवाय यश मिळू शकत नव्हतं असं माझं ठामपणानं मत होतं. त्यामुळं गेल्या 4 महिन्यामध्ये फक्त 3 ते 5 तास फक्त झोपलो असेल, ह्याच्यावर तनवळका की किती मेहनत आपल्याला करावी लागली. त्यामुळं कुणी नाराज होऊ नका. काही उमेदवार आपल्याकडनं पराभूत झालेत मित्रांनो. मी तुम्हाला अंदरकी बात सांगतो. आदल्या दिवशी ह्यांनी कुठल्या उद्देशानं कुणाकडे गेले होते, कुणाकडनं काय गबाळ घेऊन आल्यात तुम्हाला माहित आहे. कुणाकडनं गबाळ आणलेलं कसं वाटून घेतलंय दोघांनी तुम्हाला माहित आहे. ही कार्यकर्त्याला आणि जनतेला वाऱ्यावर सोडणारी माणसं आहेत. वाऱ्यावर बघितलं ना. त्यांच्या सुद्धा उमेदवाराला मी सांगतो, जे पराभूत उमेदवार आहेत, बांधवांनो तुम्हीही काळजी करू नका. तुम्ही या तालुक्यातलेत. हा तालुका एक माझं कुटुंब आहे. मी मागं पण सांगत असतो की 1 लाख कुटुंब आहेत. आमच्याकडनं एक चूक झाली तरी 1 लाख कुटुंबाला आम्ही फसवल्यासारखं होईल. त्यामुळं 5 लाख लोकसंख्या आपली तालुक्यातली. त्यामुळं आम्ही अत्यंत काळजीपूर्वक वागणार आहोत. तुम्हालाही सगळ्याला बांधवून हात जोडून मी सांगतो, कुणाच्याही दारात फटाकड्या उडवू नका, कुणाच्याही दारात डॉल्बी लावू नका, कुणाच्याही दारात शिट्ट्या मारू नका. कारण एवढं यश ह्या देशामध्ये, या राज्यामध्ये, जिल्ह्यात कधी मिळालं नाही मित्रांनो. हे आपण शांततेनं, आणि तुम्ही पण म्हणले ना राजूभाऊचा स्वभाव बदललाय, बरोबर बदललाय म्हणले ना. मग मला सांगा, मला एवढा त्रास देऊन मी किती विष पचवलंय मला सांगा. आणि मी कुणाकडे पाहिलं सांगू, मी पण लय चिडचिड करत होतो. मला कविता म्हणली की फडणवीस साहेबाला कसे करतात तुम्ही बघा, त्यांच्यासारखं जरा शांत राहायला शिका म्हणली. थोडा स्वभाव बदलला, आणि बदलल्यामुळे तुम्हाला सांगतो, तुम्ही बदलणार ना. आता मी बदललोय, सगळेजण बदला. पराभूत उमेदवार सुद्धा आपल्या प्रक्रियेत येतात, काळजी करू नका. सगळा तालुका हा आपला प्रपंच आहे, आपलं कुटुंब आहे. कुणालाही इथनं पुढं दुखवू नका, कुणाच्याही भावना दुखवतील असं कुठलं कृत्य करू नका. एवढं सुंदर काम करू, रात्रंदिवस तुम्हाला सांगतो, तुम्ही आणि तुम्हीच. ह्याच्यापेक्षा मला आता काय माझ्या नजरेपुढं काही दिसत नाही. एवढा विकास जर करून आपण त्याला तोडत नाही. तुम्हाला सांगतो, जेवढं बोललो मी, MIDC, हॉस्पिटल, उद्योग, व्यवसाय, पाणी, ह्या सगळ्या गोष्टीवरती फार मोठं आपण काम करू.
आपल्या तालुक्याला एक प्रगती पथावरती या ठिकाणी नेऊ. फक्त एवढंच की आता कुठल्या गावामध्ये कटकटी नको. आता 92 ग्रामपंचायत आहेत. मी सांगितलं ना, हे ग्रामपंचायतचे सदस्य होण्याला सुद्धा पात्र नाहीत. तुम्ही येळमध्ये बघा 130 मताचं तिथं पण लीड आहे आपल्याला. परंतु ज्या वेळेस गावामध्ये तुमचे 2 गट होतात आणि भांडण होतं त्याच वेळेस ग्रामपंचायतचा सदस्य होण्याची पात्रता नसलेली माणसं 9 वेळेस उभारतात आणि 7 वेळेस आमदार होतात मित्रांनो. आणि ही शोकांकित आहे या राज्यामध्ये. कुठलंही काम नाही, घराच्या बाहेर न पडणारी माणसं 12 वर्षे, मला त्या दिवशी 72 सांगितलं, 12 वर्षे म्हणले ही गावाकडे झालं नाही. आणि जी माणसं कुठले खेड्यापाड्यामध्ये जात नाहीत, कुणाचं सुखदुःख बघत नाहीत, अशी माणसं लोकप्रतिनिधी होतात. ही शोकांकित आहे. त्याचं एवढंच कारण आहे की आपण या ठिकाणी आपल्या गावागावामध्ये भांडू नका. कुठलीही काळजी करू नका. कुणावरती अन्याय होणार नाही, काही नाही. आणि तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे मी जसं बदललोय, तुम्ही म्हणताय ना तसं तुम्ही सगळे बदला. कुणालाही त्रास देऊ नका. आणि माझी खास करून जेवढे बाजार समितीचे सभापती, उपसभापती, सगळे सदस्य, नगरपालिकेच्या आमच्या ताई, नगराध्यक्षा, सर्व नगरसेवक बंधू भगिनी, आता जिल्हा परिषदला आलेल्या माझ्या सगळ्या लाडक्या बहिणी, भाऊ, सगळ्याला माझी हात जोडून विनंती की ह्यांनी रक्ताचं पाणी केलं तुमच्यासाठी. ह्यांना कधीच विसरू नका. आता कोणी ह्यांना कधी विसरू नका. फक्त सगळ्या ऑफिसमध्ये मी ताई तुम्हाला सांगितल्याप्रमाणे, गरड सर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे, आणि आता जे काही नवीन आपण पदाधिकारी आपल्या बैठकीत निवडू बांधवनो, त्या ह्याच्यामध्ये सगळ्या ऑफिसमध्ये सगळ्या पदाधिकाऱ्याने जोही कार्यकर्ता येईल, जनता येईल, या पाणी घ्या, चहा घ्या, आस्थेनं चौकशी करा. एखादं काम नाही झालं तर चालन, कोणतो कार्यकर्ता, ती जनता आनंदामध्ये घरी जावी आणि काय माझा सन्मान केला एवढं जरी ह्यांना दिलं तरी ह्यांचं पारणं फिटल्यासारखं होईल. एवढी सगळी या ठिकाणी सगळ्यांबरोबर आपण अत्यंत कुटुंबासारखं सगळ्यांबरोबर वागावं, एवढी या ठिकाणी सगळ्यांची जी काय अपेक्षा आहे, भावना आहे, ती मी एक मध्यस्थी म्हणून तुमच्यासमोर व्यक्त करतो. आणि तुम्ही सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्ते आहेत. मला पूर्णपणे खात्री आहे की तुम्ही अत्यंत कष्टातनं आपले प्रपंच चालवता आणि सगळ्यांच्या आशीर्वादावरती तुम्ही निवडून आलेल्या त्याची तुम्हालाही जाणीव आहे. त्यामुळं बांधवांनो, कुठेही काही होणार नाही. ना आणखीन एक सांगतो की कुणालाही काय बोलायचं असेल किंवा मला सांगायचं असेल तर माझ्याबद्दल आता हे डोक्यातनं काढून टाका की राजभाऊ ऐकून घेत नाहीत. हा अजिबात काढून टाका. राजभाऊ सगळंच ऐकून घेतात. काही जरी असलं, फक्त सार्वजनिक लय बोलू नका बैठकीत, हे असांतीत असं. माझ्याकडे अँटी चेंबर आहे भाऊ, असं आहे. मी मार्ग काढतो. मी मार्ग काढतो. पण आपल्यामध्ये तंटे, कुणाचा हेवा देवा, कुणाचा द्वेष मत्सर काही करू नका. आपण एका कुटुंबातली सख्खे भाऊ, सख्या बहीण भाऊ आहेत. अशा पद्धतीने सगळेजण पुढची वाटचाल करू. आता मला मुंबईला आज निघालोय, मी उद्यापासूनच कामाला लागलो. आणि बुधवार गुरुवारपासून आल्यामुळं जे मी सांगत होतो की मला हस्तक्षेप करता येत नाही किंवा मला थोडं अडचणी होतात बैठक घ्यायला, तुम्ही आता काम आणि अधिकारी आणि सगळी यंत्रणा बार्शीमध्ये, तुम्ही काळजीच करू नका. प्रत्येक साईटवरती बी असेल. आणि जसं मत मागायला फिरलो तसं कामाच्या निमित्तानं राजाभाऊ राऊत तुमच्या दरबारामध्ये हजर असेल, एवढंच या ठिकाणी अभिवचन देतो. आणि पुन्हा एकदा हा ऐतिहासिक विजय सर्व बार्शी तालुक्यातील माझ्या बंधू भगिनींनी या ठिकाणी दिला. आपले आदरणीय नरेंद्र मोदी साहेब, आदरणीय आपले सर्वांचे लाडके नेते देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यावरती अपाट विश्वास ठेवला आणि जयाभाऊवरती विश्वास ठेवला. त्याबद्दल सर्व बार्शीतील माझ्या तमाम बंधू भगिनींचे, मतदारांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि आपल्या सर्वांना अत्यंत शांततेमध्ये आपापल्या गावाकडे जाऊन शांत आराम करावा. आणि रोजच्या रोज माझी ड्युटी ऑफिसला चालू असेल असं या ठिकाणी सगळ्यांना अभिवचन देऊन माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण सर्वजण उपस्थित राहिला त्या